नमस्कार, मी नेहाज रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आजची रेसिपी आहे कुरकुरीत आणि खमंग असे कांदा भजी. मंडळी, खरं तर पावसाळा सुरू झाला आणि या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण कांदा भजी खाल्ले नाहीत तर काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं. गरमागरम चहा आणि कांदा भजी, बाहेर पडणारा पाऊस आणि थंडगार वातावरण हे एक वेगळंच आणि बेस्ट कॉम्बिनेशन आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कांदा भजी फार आवडतात. तर आज मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने कांदा भजी कसे बनवायचे ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: इथे मी 5 कांदे असे उभे पातळ बारीक कापून घेतले आहेत. मीठ, हळद, 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आहेत, कोथिंबीर आणि बेसन. तर सुरुवातीला मी या कांद्यामध्ये 1 चमचा मीठ टाकते आणि हे मीठ टाकून आपण हा कांदा असा चुरून घ्यायचा. तर इथे बघा, हा कांदा एकदम छानपैकी असा चुरून झाला आहे आणि एकदम नरम पण झाला आहे. तर याच्यामध्ये मी आता 2 मिरच्या, कोथिंबीर आणि 1 चमचा हळद हे सर्व टाकून असं एकत्र मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी बेसन पीठ घालून घेणार आहे. बेसन पीठ घालताना थोडं थोडं घालून घ्यायचं. आणि हे सर्व असं एकत्र मिक्स करून घ्यायचं. या कांद्यामध्ये जेवढं पीठ भिजेल ना तेवढंच टाकायचं, पाणी अजिबात टाकायचं नाही. पाणी टाकलं ना तर भजी अजिबात कुरकुरीत होत नाहीत, नरम होतात. इथे बघा, कांद्यामध्ये पीठ मिक्स करून झालं आहे आणि मी पीठ जास्त वापरलं नाही आहे, कमीच वापरलं आहे, कारण का याच्यामध्ये पीठ जास्त वापरायचं नाही. आता हे आपण कांदा भजी बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे आणि आता तेल तापलं आहे. चला तर आता आपण भजी सोडायला सुरुवात करूया. हे बघा, आपले मस्तपैकी कांदा भजी तयार झाले आहेत. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही लहान मोठे असे टाकू शकता.
आहे